बाळा, आज तू माझ्याकडे आला आहेस ते तुझ्या कष्टांची पावती मागायला. तू आजवर जो काही घाम गाळला आहेस, जी काही प्रामाणिक मेहनत केली आहेस, त्याचं फळ देण्याची वेळ आता आली आहे. तू नेहमी विचार करतोस की माझ्या मुलांचं कसं होईल, त्यांचं भविष्य कसं असेल. आज कान देऊन ऐक. तू माझे पाय धरले आहेस ना, मग तुझ्या मुलांची जबाबदारी आता माझी झाली. मी तुला शब्द देतो, तुझी मुलं जिथे जातील तिथे त्यांना यश मिळेल. त्यांना कोणीही रोखू शकणार नाही. आणि तुझ्यासाठीही एक खास सांगणं आहे. इथून पुढे तू ज्या कामाला हात लावशील त्याचं सोनं होईल. ही नुसती ओळ नाही, हे साक्षात समर्थांचं तुला दिलेलं वरदान आहे बाळा. बाळा, आज तू जो चिंतेचा डोंगर उराशी बाळगून आला आहेस, तो मला स्पष्ट दिसतोय. तू स्वतःच्या सुखापेक्षा तुझ्या मुलांच्या भविष्याची जास्त काळजी करतोस ना. रात्री झोपताना तुझ्या डोळ्यासमोर एकच विचार असतो, माझ्या मुलांचं कसं होईल. या स्पर्धेच्या जगात ते टिकतील का, त्यांना हवं ते यश मिळेल का. तू त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या संस्कारासाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस झटतोयस. पण आज मी तुला सांगायला आलोय, ही तुझी चिंता आता कायमची माझ्या चरणी विसर्जित कर. वेड्या, तू ज्यांची काळजी करतोयस ती मुलं तुझी असण्याआधी माझी आहेत. मी त्यांना या जगात पाठवले, तर त्यांच्या प्रगतीचा मार्गही मीच आखला आहे. तू फक्त निमित्त आहेस, खरा पालनकर्ता मी आहे. आज मी तुला साक्षात अभयदान देतोय. तुझी मुलं जिथे पाऊल ठेवतील तिथे त्यांच्यासाठी यशाचे दरवाजे उघडले जातील. त्यांच्या बुद्धीमध्ये मी असा प्रकाश टाकेल की अवघडातले अवघड विषय त्यांना सोपे वाटू लागतील. स्पर्धेच्या या युगात जिथे हजारो मुलं धावत आहेत, तिथे तुझी मुलं सर्वात पुढे असतील, कारण त्यांच्या पाठीवर साक्षात समर्थांचा हात आहे. बाळा, तुला भीती वाटते ना की बाहेरचं जग खराब आहे, तुझ्या मुलांवर चुकीचे संस्कार होतील किंवा त्यांना वाईट संगत लागेल. ऐक, मी तुझ्या मुलांभोवती माझ्या आशीर्वादाचं एक अदृश्य सुरक्षा कवच निर्माण केलं आहे. कोणतीही वाईट नजर, कोणतीही नकारात्मक शक्ती किंवा चुकीची माणसं तुझ्या मुलांच्या वाटेत येणार नाहीत. जर आली तर मी त्यांना बाजूला सारून तुझ्या मुलांचा मार्ग मोकळा करेन. त्यांच्या भविष्यात, त्यांच्या नोकरीत किंवा व्यवसायात त्यांना कधीच कोणापुढे हात पसरण्याची वेळ येणार नाही. मी त्यांना देणारं बनवीन, मागवणारं नाही. ज्या क्षेत्रात ते जातील तिथे ते स्वतःची एक ओळख निर्माण करतील. म्हणून इतकी तेजस्वी आणि यशस्वी मुलं मी तुला देतोय. त्यांचा आत्मविश्वास हाच त्यांचा सर्वात मोठा दागिना असेल. तू
फक्त त्यांच्यावर प्रेम कर आणि त्यांना चांगले संस्कार दे. बाकी त्यांच्या भाग्याची दोरी मी माझ्या हातात घट्ट पकडली आहे. तुला वाटतं की तू खूप कमी पडतोयस. तुला वाटतं की तू त्यांना खूप काही देऊ शकला नाहीस. अरे, तू त्यांना माझ्या चरणांची ओळख करून दिली आहेस. हेच जगातील सर्वात मोठं ऐश्वर्य आहे. ज्या घरात स्वामींचं नाव घेतलं जातं त्या घरातली मुलं कधीच अनाथ नसतात. मी त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा, प्रत्येक संकट आणि प्रत्येक अपयश माझ्या अंगावर घेईन आणि त्यांना फक्त यशाची गोड फळं चाखायला देईन. तू आजवर केलेल्या प्रत्येक सेवेचं, प्रत्येक उपवासाचं आणि प्रत्येक नामजपाचं फळ तुझ्या मुलांना व्याजासकट मिळणार आहे. तुझा हा जो संघर्ष आहे तो तुझ्या मुलांच्या सुखाचा पाया ठरणार आहे. बाळा, आता जरा तुझ्या मुलांच्या भविष्याकडे बघ. तुला वाटतं की त्यांना खूप संघर्ष करावा लागेल. तुला वाटतं की त्यांना जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी खूप धडपड करावी लागेल. आज मी तुला सांगतोय, तुझ्या मुलांच्या हातामध्ये मी अशी सिद्धी दिली आहे की आयुष्यात ती ज्या ज्या कामाला हात लावतील त्याचं सोनं होईल. हे वरदान केवळ पैशासाठी नाही तर त्यांच्या यशासाठी आहे. तुझा मुलगा किंवा तुझी मुलगी जेव्हा एखादं नवीन काम हातात घेतील, जेव्हा ते एखाद्या परीक्षेला बसतील किंवा जेव्हा ते स्वतःचं एखादं स्वप्न पूर्ण करायला निघतील, तेव्हा त्यांना अपयशाचं तोंड बघावं लागणार नाही. त्यांच्या स्पर्धेत कितीही मोठे लोक असले तरी माझी कृपा त्यांच्यासोबत असल्याने ते नेहमी शिखरावर राहतील. लोक म्हणतील की या मुलांचं नशीब किती जोरदार आहे, पण त्यांना काय माहीत की त्यांच्या नशिबाची दोरी साक्षात अक्कलकोटच्या स्वामींनी आपल्या हातात धरली आहे. तू चिंतेत असायचास की त्यांना योग्य मार्ग मिळेल का? ऐक, मी त्यांच्या बुद्धीमध्ये असा प्रकाश पेरला आहे की त्यांना कोणाच्या मार्गदर्शनाची गरज पडणार नाही. कठीण प्रसंगात त्यांना आपोआप योग्य रस्ता सुचेल. ते व्यवसायात उतरले तर तिथे बरकत येईल. ते नोकरीत गेले तर तिथे त्यांना मान सन्मान आणि पदोन्नती मिळेल. त्यांच्या हातात असा गुण लाभेल की त्यांनी केलेलं प्रत्येक कार्य हे इतरांसाठी आदर्श ठरेल. ज्या लोकांनी तुझ्या मुलांना कमी लेखलं होतं, जे म्हणायचे की यांचं काय होणार, त्यांना आता आश्चर्याचे धक्के बसतील. तुझी मुलं घराण्याचं नाव उज्ज्वल करतील. त्यांच्या कमाईत अशी बरकत असेल की तुझ्या घराची तिजोरी कधीच रिकामी राहणार नाही. समृद्धी म्हणजे केवळ धन नाही, तर त्यांनी कमावलेलं नाव आणि इज्जत ही सोन्यासारखी लख्ख असेल. तुझ्या मुलांच्या प्रगतीचा हा जो सोन्याचा काळ आहे तो आता सुरू झाला आहे. बाळा, आता तू निश्चिंत हो. तुझ्या मुलांच्या कष्टांना आता माझ्या आशीर्वादाचं कोंदण लाभलं आहे. त्यांनी केलेली छोटीशी मेहनत सुद्धा मोठ्या यशात रूपांतरित होईल.
त्यांचं आरोग्य उत्तम राहील आणि त्यांच्या आयुष्यात कधीच कोणतीही मोठी बाधा येणार नाही. जर एखादं संकट आलं तर ते सोन्याला झळाळी देणाऱ्या अग्नीसारखं असेल. ते त्यांना जाळणार नाही तर अजून उजळून टाकेल. बाळा, तुझ्यासाठी तुझी मुलं भाग्याची बातमी घेऊन येतील. त्यांना एखादी मोठी संधी मिळेल किंवा त्यांच्या कामाचं कौतुक होईल. तू फक्त शांतपणे बघत राहा. तुझी मुलं कशी यशाची शिखरं सर करत आहेत. त्यांचं यश हेच तुझं सुख आहे आणि त्यांचं सोनं होणं हे माझं त्यांना दिलेलं सगळ्यात मोठं अभयदान आहे.